विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार। बंडखोरांना रोखण्याचे महायुतीसमोर आव्हान। नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात मंत्री गिरीश महाजनांना यश। गणेश गीते निवडणुकीतून माघार घेणार सूत्रांची माहिती। मात्र गोकुळ गीते तुर्तास निवडणूक लढण्यावर ठाम। शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचं बंड अखेर शमलं। विधान परिषद निवडणुकीतून मुलगा समीर सत्तार अर्ज मागे घेणार, तर पुण्यात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि प्रदीप कंद माघार घेणार। अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांची सुप्रीम कोर्टात धाव। काँग्रेसच्या आक्षेपानंतर विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद। हायकोर्टाकडूनही कोणताही दिलासा नाही। अर्ज बाद झाल्यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पिता-पुत्राचा वाद। अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा एक व्हिडिओ समोर। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाजोरिया पिता-पुत्रावर गुन्हा दाखल। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत मवियाचा उमेदवार कोण होणार याबाबत आज निर्णय। आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झाल्यानंतर आज उमेदवार ठरणार। पवारांच्या राष्ट्रवादीकडून वसंतराव देशमुखांचा अर्ज। राष्ट्रवादीतून तिकीट मिळवलेल्या विक्रम काकडेंचं जय पवारांवर 10 कोटींचं कर्ज। निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर। काकडेंची जवळपास 150 कोटी संपत्ती असल्याची माहिती। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे पुण्यासह राज्यभरात छापे। 14 ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त। राज्यातून 102 गुटखा विक्रेते आणि अन्न भेसळखोरांना अटक, तर 86 दुकानांना ठोकलं टाळं। कोकण किनारपट्टीवर आज जोरदार पावसाची शक्यता। मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा अलर्ट। उर्वरित राज्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट। नागपूर बाजार समितीच्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी। 4 कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता। सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी।